शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते हाडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे, हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केल्यानं नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। तर वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनी जावं असं सुद्धा संभाजी भिडेंनी वक्तव्य केलंय। संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। महाराष्ट्रात 38 जिल्ह्यात 392 तालुके आहेत। आपलं काम सगळ्या तालुक्यात नाही, आपल्याला कामाला लागायचं, आपलं 10 कामं बाजूला टाकून हेच काम करणार असा संकल्प करूया। जास्त खोलात जाऊन बोलत नाही। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्टला, हे दळभद्र हांडगं स्वातंत्र्य जमत नाही। आम्हाला स्वातंत्र्य हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे। अंतरपाठ काढला, आपली बहीण काय, आपली आई काय, आपली भाऊजाई काय, हे अंतरपाठ काढला अक्षर पडल्यानंतर की तुमच्या आमच्या आया बहिणी त्यांच्या डोक्यात आहे का तुझ्या पण ती हसते, संपलं व्रत। तो पुढे कसाही वागो, तिच्या डोक्यातली ही ठिणगी जात नाही, भिजत नाही, ती हसते। दरवर्षी आषाढी पौर्णिमेला वडाची पूजा करून जाते आणि मागते त्या सावित्रीचं हो मला पतिनिष्ठ म्हणले। पतीच्या जीवनावरती घाला आल्यानंतर यमाला आडवी जाऊन त्याच्या हातनं प्राण हिसकावून घेऊन आपल्या पतीला जिवंत ठेवला, त्या सावित्रीसारखं मला बोलले। दरम्यान संभाजी भिडेंनी केलेल्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे, तर दुसरीकडे केसरकरांनी यावरच सारवासारव केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। पाहूयात। मला कळलं स्वातंत्र्य हाणगं आहे, त्याचं डोकं फिरलंय, त्याला वेड्याच्या इस्पितळात टाका। स्वातंत्र्याला हाणगं म्हणणं काय, किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे। कोण संभाजी भिडे, काय त्याची लायकी, कुठल्याही बाईला काही जाऊन बोलतो, कुठल्या महिलेला काही जाऊन बोलतो। आता तर स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला, अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले, प्राण दिले। बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला लिहून त्याला येडं नाही बनवलं। हा तेच ना, तू टिकली लावली असते, तू महिला नाही आहेस, तू हिंदू नाही आहेस, जसं काय हिंदूचं सर्टिफिकेट हा भिडे देणार आहे। हे महिलांनी विचार करावं। हे सगळं मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना जरा हा काय बोलतो कळत नाही। हे सगळी मानसिकता मनुवाद्यांची आहे, जे मनुस्मृतीने यांना शिकवलंय की स्त्रीला काय किंमतच नाही, त्या मनुस्मृतीचं प्रतिनिधित्व हा भिडे करत असतो। आपण संभाजी भिडे गुरुजी काय म्हणतात त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य होणार नाही। वयोपरत्वे एखादी गोष्ट तोंडून निघून जाते तर त्याचं फार काही आपण सिरियसली घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही। त्यांनी चांगलं काम हे गडकिल्ले संवर्धन आणि तरुणांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने केलेलं आहे, त्याच्याबद्दलच आपण अधिक विचार करूया। अधूनमधून काही स्टेटमेंट त्यांच्याकडून येतात तर त्यांचं वय बघून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अधिक योग्य होईल असं मला वाटतं।